नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहेत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या कीर्तन प्रवचनाची जी पुस्तके संपादित करण्यात आली आहेत त्यातील काही निवडक विचार. त्यात आपण पाहणार आहेत दैवसंपत्तीचा विनियोग. प्रत्येक मनुष्यामध्ये दैवी आणि आसुरी या दोन संपत्त्या आहेत. दैवी संपत्तीचा विनियोग केला तर मुक्त होता येतो. शोक, मोह, प्रेम सगळे असावे, पण त्याचा विनियोग कसा करावा हे कळावे लागते. आपल्याला जो परमार्थ घडतो तो केवळ आपण दैवी संपत्तीचा विनियोग करून घेत आहोत म्हणूनच. बायको असावी पण तिला कसे ठेवावे हे कळावे लागते. तसे दैवी संपत्ती असावी पण तिचा विनियोग कसा करावा हे कळावे लागते. यानंतर आत्म्यासंबंधी बोलताना सगळे आस्तिक नास्तिक जेवढे दर्शनकार आहेत ते ज्याला आत्मा मानतात त्याला वेदांत शास्त्राने इदम मानलेले आहे. निरनिराळ्या दर्शनकारांनी वेगवेगळ्या गोष्टी इंद्रियांना आत्मा मानले आहे. चार्वाक स्थूल देहाला आत्मा मानतात. काही एकदेशी इंद्रियांना आत्मा मानतात. काही इंद्रिय समुदायाला आत्मा मानतात. काही प्राणाला आत्मा मानतात. काही मनाला आत्मा मानतात. काही बुद्धीला आत्मा मानतात. जैन देह भिन्न पण देह परिणाम आत्मा मानतात. शून्यवादी शून्य आत्मा मानतात. नैयायिक सद्रूप आत्मा मानतात. सांख्य सच्चिद्रूप आत्मा मानतात. योगी सच्चिदानंद रूप पण अनेक आत्मे मानतात. वरील दर्शनकार ज्याला आत्मा मानतात ते सर्व इदम आहेत. याला आत्मा समजणे हा भ्रम आहे. आवडीच्या विषयी बोलताना म्हणतात मनुष्य कसा आहे त्यावर त्याचा आवडीचा विषय ठरत असतो. पामराचे आवडीचा विषय स्वैर विषय असतात. त्यामध्येच रमून जाणे पामराला आवडते. विषयी मनुष्याच्या आवडीचा विषय विहित विषय असतो. विषयासक्तीमध्ये विषयी मनुष्य अडकून पडतो. मुमुक्षूचे आवडीचा विषय ब्रह्म असतो. त्याप्रमाणे भक्ताचे आवडीचा विषय नारायण अर्थातच परमात्मा असतो. म्हणूनच म्हटले आहे विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. स्वरूप जागृती. स्वप्न सत्य नसते पण ते स्वप्नात कळत नसते. विचार करून पाहिले तर हे सर्व स्वप्न आहे पण ते जागे झाल्यावर कळते. म्हणजेच स्वरूप जागृती झाल्यावर कळते. हे आई बाप वगैरे जगत तात्विक स्वप्न आहे पण आपणाला जागृती वाटते. एकंदर या संदर्भात चिंतन करायचे झाल्यास 9 अवस्था आहेत. 1. जागृती जागृती. 2. जागृती स्वप्न. 3. जागृती सुषुप्ती. 4. स्वप्न जागृती. 5. स्वप्न स्वप्न. 6. सुषुप्ती जागृती. 7. स्वप्न सुषुप्ती. 8. सुषुप्ती स्वप्न आणि 9. सुषुप्ती सुषुप्ती. पण या सर्व गोष्टी विचार केला तरच कळतील.